जालना मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी 40,000च्या लाच प्रकरणात दोन्ही आरोपींना 12 जूनपर्यंत कारावास एसीबी तपास सुरू। आज दिनांक 1 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील 2 अधिकाऱ्यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर आता न्यायालयाने दोघांनाही 12 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात सॅमसन छबुराव कसबे, स्वच्छता निरीक्षक तथा सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख आणि भाऊलाला चापा राठोड, प्रभारी सहाय्यक अतिक्रमण पथक महानगरपालिका जालना यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मामा चौक ते कोलू तेली घाणा संघ परिसरातील नाल्यावर झालेले अतिक्रमण हटवून नाले सफाई करण्यासाठी तक्रारदारांनी मनपाकडे पाठपुरावा केला होता। मात्र कारवाईसाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी 40,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला। तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर इथं तक्रार केली। पडताळणीत मागणी स्पष्ट झाल्यानंतर 28 मे रोजी जालन्यात सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। दरम्यान आरोपींना 29 मे रोजी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर 12 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून जालना शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे।